गारपीट आणि अतिवृष्टीमुळे कोरडवाहू बागायती अशा सगळ्याच शेतीचं अतोनात नुकसान झालंय। अशातच ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च जास्त आहे त्यांच्यावर अतिशय बिकट परिस्थिती ओढवली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांचा शेतीचा उत्पादन खर्च अतिशय कमी आहे त्यांच्या शेतीला मात्र नैसर्गिक आपत्तीचा अतिशय कमी फटका बसल्याचं दिसून आलंय। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सटाणा गावचे रावसाहेब घावटे गेले 8 ते 10 वर्षांपासून झिरो बजेट नैसर्गिक तंत्राने शेती करतात। सध्या त्यांच्याकडे मोसंबी आणि डाळिंबाचं पीक आहे। काही दिवसात मोसंबी काढल्यानंतर त्याच्यापासून अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळणार आहे। आज आपण त्यांच्या मोसंबीच्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सटाणा गावी जाणार आहोत। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सटाणा गावचे रावसाहेब घावटे औरंगाबादमध्ये खासगी कंपनीत नोकरी करतात। त्यांच्याकडे पूर्वी 15 एकर शेती होती, पण काही कारणांमुळे ती शेती त्यांना विकावी लागली। मग घावटेंनी नव्यानं 12 एकर शेती विकत घेऊन शेतीला सुरुवात केली। आम्ही चार भाऊ आमची वडिलापार्जित आमची शेती होती, पण ती शेती काही कारणामुळे वडिलांनी लोन काढल्यामुळे ती शेती त्या लोनमध्ये ती पूर्ण शेती गेली। मग आम्ही ही शेती जिथं मुरमाड माळरान होतं हे एक 11 म्हणजे 10-12 एकराचं, आणि हे जे आहे हे जालना औरंगाबाद हायवेवरती हे माळरान आम्ही विकत घेतलं। इथं पाण्याची कुठलीही सोय नव्हती, तर इथं काय केलं आम्ही की एक विहीर केली आणि एक अर्धा एकराचं म्हणजे खदानीमध्येच दगडाच्या याच्यामध्येच असं एक शेततळ निर्माण केलं। घावटेंनी 2000 साली औरंगाबाद जालना रोडवर सटाणा गावात 12 एकर शेती विकत घेतली। त्यानंतर जवळच्या दगडखाणीतल्या पाण्यावर सिंचनाची सोय झाली। पाण्याची सोय झाल्यानंतर 2 ते 4 वर्ष त्यांनी रासायनिक पद्धतीने शेती केली, पण या पद्धतीने शेतीचा खर्च वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या काळात एका मासिकाद्वारे नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांचा लेख त्यांच्या वाचनात आला। त्यानंतर त्यांनी पाळेकरांच्या तंत्राचा अभ्यास सुरू केला। आज त्यांनी झिरो बजेट तंत्राचा अवलंब करून जवळपास 8 ते 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2006 मध्ये त्यांनी मोसंबीच्या 380 झाडांची लागवड केली। या मोसंबी बागेवर दुष्काळाचं संकट आलं, पण नैसर्गिक पद्धतीमुळे ही बाग तरली आहे। मराठवाड्यामध्ये 2 वर्षापासून कंटिन्यू दुष्काळ आहे, आणि असा दुष्काळ की पाणी शोधता भेटत नव्हतं। तर त्या दुष्काळामध्ये आम्ही काय केलं की आमच्याकडं बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगरावरून म्हणजे गवत आणलं, आणि गवत आणि पाचट म्हणजे दूरवरून इथून 15-20 किलोमीटर जे गाव आहे तिथून आम्ही पाचट आणलं, आणि त्या पाचटाचं आणि गवताचं मिळून या जमिनीमध्ये आच्छादन केलं। आणि त्या आच्छादनाच्या खाली आम्ही काय खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे या झाडाला अवघं 1-1 लिटर पाणी भेटलं असेल या प्रमाणामध्ये पाणी टाकलं, आणि त्याच्यामध्ये आम्ही खाली जीवामृत दिलं आणि आच्छादन केलं। आणि नंतर मग आम्ही असं म्हणजे झाडं पूर्ण आमचे सुप्त अवस्थात म्हणजे पानं काही नव्हते राहिले। वाटलं होतं की या दुष्काळामध्ये हे झाडं नक्की जातील, पण परमेश्वर कृपाने हे झाडं सगळे म्हणजे वाचले। नैसर्गिक तंत्रानं शेती करणं पटल्यानंतर घावटेंच्या उत्पादन खर्चात कमालीची घट झाली। रासायनिक खतांऐवजी जीवामृताचा वापर ते करू लागले। यासाठी देशी गाईचं संगोपन केलं। जीवामृत आणि दशपर्णीच्या वापरामुळे त्यांचा रासायनिक खतं आणि कीडनाशकांवरील खर्च वाचलाय। तण देई धन या नियमानुसार ते तण काढत नाहीत, त्यामुळे जमिनीवर सतत सजीव आच्छादन राहतं आणि पाण्याची अतिशय कमी गरज पिकाला भासते। आज पाळेकरांचं तंत्र अतिशय फायद्यात ठरत असल्याचा घावटेंचा अनुभव आहे। आध्यात्मिक शेतीचा तंत्र व मंत्र हे पहिलं पुस्तक मी त्यांचं संपूर्णपणे वाचून काढलं, आणि त्यावेळेस मला असं कळालं की अरे तुझं आहे तुझं पासी परी तू भुल्लासी, म्हणजे ह्या उक्तीप्रमाणे म्हणजे मला वाटलं हे तर सगळ्या गोष्टी आपल्याकडे आच्छादन आहे, गावरान गाय आहे म्हणजे गावरान गाय पण आहे, आणि मी हे करू शकतो। मला कुठल्याही बँकेकडे झिरो बजेटची शेती करण्यासाठी जायचं काम नाही, तर मी हे सुरू केलं। आणि मी सुरू केल्यानंतर मला घरच्या सगळ्यांनी, माझ्या भावानी, वहिनींनी, पुतण्यांनी, मुलांनी, बायकोनी, वडिलांनी सगळ्यांनी साथ दिली, आणि म्हणून हे इतके चांगल्या प्रकारे म्हणजे समजलं। आणि ज्या वेळेस मी पाळेकर सरांना फोन करायचो त्यावेळेस ते मला व्यवस्थित समजून सांगायचे, म्हणजे असं आच्छादन करा, असं जीवामृत तयार करा, असं तुम्ही म्हणजे त्यांनी जे सांगत गेलं ते सांगत गेले, मी म्हणजे सांगत गेले, आणि पुस्तकातून ते वाचत गेलो, आणि वाचल्यानंतर मी ते करत गेलो, आणि मला हळूहळू म्हणजे असं आता तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं म्हणजे अगदी अक्षरशः झाड फळांनी लदबदलंय। आता ह्या म्हणजे आता जी
एवढा दुष्काळानंतर म्हणजे बाग वाचल्यानंतर हे जे फळं आणि आता म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे चौकडच आता विदर्भ मराठवाडा चौकडच असा गारपिटीचा पाऊस झाला। तर अक्षरशः या गारपिटीमध्ये ज्यावेळेस पहिली गारपीट आली होती त्यावेळेस मी शेतामध्ये आलो दुसऱ्या दिवशी सकाळी, तर पाहत होतं खरंच निसर्गाचा चमत्कार। म्हणजे आमच्या बागेमध्ये एका म्हणजे झाडाच्या खाली 1 ते 2 म्हणजे 1 2 3 इतक्या फळाच्या वरती मला पडलेले फळं दिसले नाही। आणि फळाला जो म्हणजे गारीना जो मार लागला तो बघितला मी की तो पण मला असा म्हणजे एकदम फळ चांगला असल्यामुळं आणि मजबूत देठ असल्यामुळं त्या झिरो बजेटच्या म्हणजे नैसर्गिक शेती असल्यामुळं निसर्गाला म्हणजे सांभाळून घेतलेलं आहे। म्हणजे अशी ही एकदम आनंदीदायी आणि आरोग्यदायी म्हणजे जी शेती आहे तिला झिरो बजेट शेतीच म्हणता येईल। नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यात तसंच सटाणा गावातही मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। यावेळी शेजारी रासायनिक पद्धतीने व्यवस्थापन केलेल्या शेतकऱ्यांचं 50% जास्त नुकसान झाल्याचं आढळून आलं। झिरो बजेट आणि ही रासायनिक यानं केलेली फळबाग आमचा नियायचं फक्त बाईक बांध झाड आहे नुसता मध्ये। आमच्या याच्यावर झिरो बजेटमध्ये केलं असल्यामुळं झाडामध्ये प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि याच्यावर रासायनिक केलं असल्यामुळं इतकं 50% जवळपास मोसंबी खाली पडेल। याचवेळी घावटेंच्या नैसर्गिक तंत्राच्या मोसंबीच्या नुकसानीचं प्रमाण मात्र अतिशय कमी आहे। मोसंबीची झाडं अगदी पिवळे म्हणजे पिवळे फळं अगदी फळांनी अक्षरशः झाडं हे लदबदले। जर ह्या गारपिटीमध्ये माझी पूर्ण बाग जर उद्ध्वस्त म्हणजे गारपिटीने बाग म्हणजे मोसंब्या पडल्या असत्या आणि सगळे फळं म्हणजे कधी गळाले असते तरी मला इतकं दुःख नसतं झालं। कारण याच्या पाठीमागचं आपण तत्वज्ञान समजून घ्यायला पाहिजे की ही शेती फक्त एक गावरान गाय 30 एकर शेतीला सांभाळून घेते हे पाळेकर साहेबांनी म्हणजे आपल्याला समजून सांगितलं। आणि समजून सांगितलं नाही तर जशी आई मुलाला शिकवते तसं एक एक गोष्ट या माणसाने आम्हाला शिकवली आणि त्या पद्धतीने आम्ही शेती म्हणजे करायला घेतली। त्यामुळे साहजिकच आहे की आमच्यावरती म्हणजे फळ म्हणजे हे झाडं जगवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आम्ही बँकेचं किंवा कुठल्याही सावकाराचं लोन घेतलेलं नाही। परमेश्वर कृपेने समजा याचं नुकसान पण झालं असतं तर आम्हाला त्याचं म्हणजे असं दुःख वाटलं नसतं, उलट असं वाटलं असतं की निसर्गाने परत ते फळं भूमातेला दिले असते आणि ते ज्यावेळेस आणखीन कुजून सनी त्याचा आणखीन ह्युमस तयार झाला पुढची बाग ही आम्हाला फार उत्तम आली असती। कारण हे आम्ही दुष्काळातून शिकलो। आज नैसर्गिक शेती तंत्रामुळे आपली शेती फायद्यात असल्याचं घावटे कुटुंबाचं म्हणणं आहे। रावसाहेबांचे मोठे भाऊ प्रभाकर यांचा सुरुवातीला या शेती तंत्रावर विश्वास नव्हता, पण आज या तंत्रानं शेती फायद्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। झिरो बजेट मोसंबी याच्यामध्ये जीवामृत टाकेला मी जवळपास 7 वर्ष झाली आता बागाला लावून सनी चौथा बहार आहे समजा। याच्यामध्ये यावर्षी चांगला माल आहे। गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे आच्छादन केलं होतं, यावर्षी चांगला माल आहे। पण आता 30 रुपये किलो जर कधी विकला समजा जेमतेम 25 टन माल आहे जवळपास। याच्यावर 5-6 लाख रुपये होते ना असं आशा वाटते। आता काय होईल ते दुष्काळ पडला त्याच्यामुळे माळावून गवत आणलं आणि याच्यात आच्छादन केलं आणि काही फाटो देऊन बी 5 आणलं ऊसाचं आणि याच्यात आच्छादन करून सनी जून जुलैमध्ये जीवामृत टाकलं आणि ठिबकनं पाणी दिलं याला मिरगामध्ये चांगला बहार फुटला। आता या स्थितीमध्ये चांगला माल आलेला आहे। 30 रुपये किलो जर कधी विकला तर जवळपास 7-7.5 लाख रुपये होतील। यंदा नैसर्गिक मोसंबीपासून घावटेंना किमान 7 ते 7.5 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। रावसाहेबांची झिरो बजेट नैसर्गिक शेती पाहून आज त्यांच्या शेजारच्या गेवराई गावचे अशोक कुबेर हे देखील नैसर्गिक शेती करू लागलेत। मी असा निर्णयच घेतला की मला आता इथून पुढे नैसर्गिक शेतीच करायची आणि त्याच ठिकाणी माझ्या अनुभवातून माझ्या शेतातली पिकं पाहिल्यानंतर माझे मित्रमंडळी किंवा गावकरी मंडळीसुद्धा ते सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाले आणि ते सुद्धा आज जर पाहिलं जवळपास 20 शेतकरी आमच्या गावातील आणि इतर आजूबाजूच्या गावातले एक 2 असे नैसर्गिक शेतीचा प्रयत्न करतायत। आणि त्याचप्रमाणे आमचा एक ग्रुपसुद्धा आम्ही भाजीपाल्याचं बनवलेला आहे। 30-35 शेतकरी त्याच्यामध्ये आहेत आणि
आमचा भाजीपाला हा आम्ही स्वतःच शहरामध्ये जाऊन विकणार आहोत। मोसंबीची लागवड केल्यापासून घावटे प्रत्येक झाडाला दर 15 दिवसांनी 5 लिटर जीवामृत देतात। आज झिरो बजेट तंत्रामुळे आमची शेती आणि त्यातून पिकणारं उत्पादन आरोग्यदायी झाल्याचं सचिन घावटेंचं म्हणणं आहे। जे काही आपल्या आरोग्यावरती होणारे जे दुष्परिणाम आहे जे रसायनामुळे ते पण आपल्याला झिरो बजेटमुळे होणार नाही। आणि जे काय आपलं म्हणजे आपण जे कर्ज घेतो किंवा जे काही आपलं नुकसान होतं गारपिटीमुळे दुष्काळामुळे कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे होतं ते सुद्धा कमी होतं। त्यामुळं माझं प्रत्येक तरुणाला असं आव्हान आहे की त्यांनी झिरो बजेटकडे एक म्हणजे एक नवीन संधी म्हणून बघावं आणि एक नवीन प्रयोग म्हणून बघावं आणि त्या दृष्टिकोनाने पुढे वाटचाल करावी। नक्कीच नवीन एक्सपेरिमेंट करत गेले तर त्यांना त्याच्यामध्ये फायदा भेटेल आणि ह्याच प्रकारे त्यांचा खर्चही कमी होईल आणि जे काही आजकालचे तरुण आत्महत्या करताय तेही त्यांना कमी म्हणजे आत्महत्या होणार नाहीत आणि त्यांचा विकास होत जाईल पुढे। रावसाहेब घावटेंनी मोसंबी बरोबर 4 एकरात भगवा वाणाच्या डाळिंबाची देखील लागवड केली आहे। डाळिंबाचं त्यांना यंदा उत्पादन मिळणार आहे। रावसाहेब कंपनीत काम करतात तर त्यांचे मोठे भाऊ आणि पुतण्या शेतीचं व्यवस्थापन करतात। काकांनी झिरो बजेट शेती करायची म्हणून असं आम्हाला सांगितलं, पण आम्हाला त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता, कारण आम्ही आजूबाजूचे शेतकरी किंवा आम्ही सुद्धा स्वतः पहिले रासायनिक शेती करत होतो। तर रासायनिक खत टाकून आमच्या शेतामध्ये निघणारं उत्पन्न बघून आम्हाला झिरो बजेट शेती करण्यावर विश्वासच बसत नव्हता। कारण झिरो बजेट शेती म्हटलं की असं वाटत होतं की काय कुटाणा करावं लागेल, उत्पन्न काही मिळणार नाही, तर फक्त कामच करावं लागेल, त्यात काही भेटणार नाही आणि भेटलं पण तर त्याला खूप उशीर होईल। त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर भरोसा बसत नव्हता। परंतु आता काही वर्षाच्या काळानंतर म्हणजे जवळजवळ 5 ते 7 वर्षानंतर असं झिरो बजेट आम्ही करायला लागलो आणि झिरो बजेट करता करता आम्हाला असं लक्षात आलं की अरे याच्यात खर्च काहीच नाही पण उत्पन्न 100%। तर त्याच्यामुळं कळालं की रासायनिक खताच्या वापरावर होणारा खर्च आणि औषधाच्या वापरावर होणारा खर्च तो आमचा कमी झाला आणि शेतातून मिळणारं उत्पन्न हे 100% मिळायला लागलं। हा मला झिरो बजेटचा फायदा झाला। आज रावसाहेबांच्या नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या मोसंबी बागेत प्रति झाड 1000 ते 1500 फळं लगडली आहेत। या फळांचा आकार मोठा असून त्याचा देठ आणि फळाची त्वचा देखील जाड आहे, त्यामुळे हवामान बदलाचा फारसा फरक या फळांवर पडत नाही। असा एक समज आहे शेतकऱ्यांचा किंवा ह्या पद्धतीमध्ये उत्पन्न कमी होऊ शकतं, पण माझा तरी एक अनुभव मी असं सांगू शकतो, निश्चित सांगू शकतो की जर पुरेपूर जर आपण या पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच कुठल्याही स्वरूपात उत्पन्न तर कमी येणारच नाही, ते अधिकच येईल। परंतु शेतकऱ्यावर आज जी आपत्तीची वेळ येते आणि आपत्तीमध्ये शेतकरी त्या आपत्तीला सामोरा जाऊ शकत नाही, अशा परिस्थितीमध्ये त्याला नैसर्गिक शेती ही निश्चितच तारू शकते। आणि म्हणून शेतकरी बांधवांना माझं असं एक आव्हान आहे की खरंच त्यांनी मनापासून जर ही गोष्ट उचलली तर निश्चितच त्यांचं जे काही जीवन आहे हे सुद्धा एक स्थिर होईल आणि त्यांना एक असं आपल्याला म्हणता येईल किंवा ही जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवता येईल आणि एक आनंदी जीवन आपल्याला जगता येईल। आजही नैसर्गिक शेती तंत्राबद्दल शेतकऱ्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, पण नैसर्गिक शेतीचं तंत्र शेतकऱ्यांनी तंतोतंत अवलंबलं तर त्याचा फरक आणि फायदा लगेचच दिसून येत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे। सुभाष पाळेकरांचं तंत्र म्हणजे झिरो बजेटचं तंत्र जर आपण व्यवस्थित तंतोतंत कधी अंमलात कधी आणलं आणि निसर्गाच्या बरोबर आपण चाललो तर म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करायची म्हणजे गरजच पडणार नाही। कारण हे जे तंत्र आहे हे म्हणजे घरच्या घरीच एक गावरान गाय 30 एकर शेतीला सांभाळते, हे असं तंत्र आहे। म्हणजे कुठून आणायचं नाही, फक्त शेतात निर्माण करायचं आणि शेतातच ते परत कुजवायचं आणि वापसा पद्धत ठेवून हे सगळं तंत्र वापरायचं तर फार सोपं आहे। म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांनी अगोदर हे सगळ्या गोष्टीचा विचार करून नैसर्गिक शेतीचा म्हणजे थोडा अभ्यास करून पुस्तकं वाचून व्यवस्थित कधी अंमलात आणलं तर त्याला कुठल्याच प्रकारे म्हणजे आत्महत्या करायची गरज पडणार नाही। शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पर्यावरणात वेगानं होणारे बदल, नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर सरकारी धोरणं या अनेक दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला स्वतःला सावरावं लागणार आहे। शिवाय येणाऱ्या काळात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी उभं राहावं लागणार आहे। अशा वेळी शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाकडे गेला तरच तो तरणार आहे। म्हणूनच शेतकऱ्यांनी घरगुती निविष्ठा बनवून नैसर्गिक तंत्राच्या शेतीकडे वळणं हे काळाची गरज ओळखून टाकलेलं पाऊल ठरणार आहे। गजानन भोयर, साम टीव्ही, औरंगाबाद।